नमस्कार रसिक मित्रांनो, आज 8 मार्च आहे. 8 मार्च म्हणलं की आपल्या सर्वांना आंतरराष्ट्रीय महिला दिवस आठवतो आणि ते साहजिकच आहे. त्याचप्रमाणे आज मी गेले अनेक आठवडे ज्यांच्यावर कवितेवर व्हिडिओ मालिका सादर करत आहे त्या उर्दूचे सर्वश्रेष्ठ शायर आझम सैयद लुधियानवी यांचा जन्मदिवस पण आहे 8 मार्च. आणि दुसरी विशेष बाब म्हणजे आज त्यांच्या जन्मशताब्दीची सांगता होत आहे. त्या दुहेरी निमित्तानं रविवारच्या ऐवजी आज 8 मार्चला आपण ही व्हिडिओ मालिकेचा पुढला भाग करत आहोत. आंतरराष्ट्रीय महिला दिवस असल्यामुळे आणि सैयद लुधियानवीला सर्वजण स्त्री जातीचा मसीहा म्हणतात. त्यानं स्त्री जातीच्या वर जे काव्य लिहिलेलं आहे त्यात जो समतेचा पुरस्कार केलेला आहे त्यामुळे त्याला स्त्री जातीचा मसीहा म्हणलं जातं आणि ते सार्थ आहे. मी यापूर्वी काही कवितेमध्ये उदाहरणं दिले होते, परंतु आज पुन्हा एकदा प्रसंग आहे स्त्री पुरुष समानतेचा. त्यामुळे मी असं म्हणेन की साहिर खऱ्या अर्थानं हा डाव्या विचाराचा मार्क्सवादी होताच, परंतु तो स्त्री पुरुष समानतेवर नितांत श्रद्धा ठेवणारा एक माणूस आणि शायर होता. आणि त्याच्या या विचाराचं प्रतिबिंब त्याच्या काव्यात पडलेलं आहे, हे महत्वाचं आहे. त्याचं एक फिल्मी गीतच्या 2 वळीत मी तुम्हाला सांगतो. त्या अशा आहेत की ये न समझो तुम्हारा मुकद्दर हूं मैं, ये न समझो तुम्हारा मुकद्दर हूं मैं समझता हूं तुम मेरी तकदीर हो. आपला कल्पना आहेच की भारतामध्ये जी समाज रचना आहे या जगामध्ये समाज रचना आहे ती पुरुष सत्ताक आहे. तिथं पुरुष प्रेमात देखील वरचढपणा आणि स्वामित्व अपेक्षित करत असतो. आपण एखाद्या स्त्रीवर प्रेम करतो म्हणजे ती धन्य धन्य झाली कारण तिथं मी नशीब आहे, तिथं नशीब उजाडलं, अशी बहुसंख्य पुरुषांची भावना असते. परंतु शायर किती वेगळा आहे पहा. तो म्हणतो की तो असा समजू नकोस की मी तुझं नशीब आहे, मी असं समज की तू माझं तकदीर आहेस किंवा भविष्य आहेस. यानं समजो तुम्हारा मुकद्दर हूं मैं समझता हूं तुम मेरी तकदीर हो. दुसरी जी त्याची गाजलेली कविता आहे नूरजहां के मजार पर, त्यातल्या शेवटच्या 2 ओळी अशा आहेत. तो प्रेयसीला म्हणतो, तू मुझे छोड़ के ठुकरा के जा सकती हो, तुम मुझे ठुकरा के छोड़ के भी जा सकती हो, तेरे हाथों में मेरे हाथ है, तेरे हाथों में मेरा हाथ है, जंजीर नाही. तू मला सोडून ठोकर मारून जाऊ शकतेस, तुझ्या हातात आहे ती काही साखळी नाही, प्रेमाची साखळी नाही. असा हा स्त्री जातीचा कैवार घेणारा शायर आझम सैयद लुधियानवी आहे. त्यानं आणखीन एक आज मी कविता जी सादर करणार ते खऱ्या अर्थाने मस्त एक फिल्मी गीत आहे, परंतु शायरच्या प्रत्येक फिल्मी गीत ही एक प्रकारे कविताच असते. आणि ही कविता वेश्या व्यवसाय मजबुरी करणाऱ्या स्त्रियाच्या व्यथा वेदनेला वाचा फोडणारी कविता आहे. आणि त्याला वाटत होतं आणि मलाही तेच मत आहे की पोटासाठी किंवा मजबुरीनं देह विकायला लावणं ही स्त्रीच्या शोषणाची सर्वात मोठी परिसीमा असते. त्या पलीकडे शोषण दुसरं होऊ शकत नाही. आणि या आशाची ही आजची कविता आहे. औरत ने जन्म दिया मर्दों को, मर्दों ने उसे बाजार दिया. औरत ने जन्म दिया मर्दों को, मर्दों ने उसे बाजार दिया. 1957 साली आलेला बिया चोप्राचा साधना हा चित्रपट एका वेश्येच्या जीवना आधारित, जिला मजबुरीनं तिचे फसवणूक केल्यामुळे तिला वेश्याव्यवसाय करावा लागतो, परंतु ती मनानं प्रेमाची अपेक्षा करणारी असते, परंतु तिला मजबुरीने देह द्यावा लागतो. आणि त्यात म्हणत असती निर्लज्जपणे की बाबूजी तुम क्या क्या खरीदोगे, म्हणजे इथं हर चीज बिकती है असं म्हणलं जात आहे. आणि देहाचं विकलं जाणं हे मजबुरीची आणि शोषणाची आणि अन्यायाची परिसीमा म्हणली आहे. तर हे गीत यन दत्तानं संगीतबद्ध केलं होतं आणि अलीकडे दिवंगत झालेल्या लता मंगेशकरांनी तर इतक्या आर्त स्वरात म्हणलं होतं की ते ऐकताना आजही आपल्या डोळ्यात पाणी येऊ शकतं, इतकं ते गाणं प्रभावित झालेलं आहे. हे गाणं
ह्याचे किस्सा आहे. हे जेव्हा गाणं रेकॉर्ड झालं तेव्हा आपलं गाणं संपल्यानंतर किती वेळ तरी लता मंगेशकर डोळ्यात पाणी वाहत होतं आणि शेवटी तिने स्वतःला सावरत विचारलं, साहिर साहब आपने एक कैसा लिखा, एवढं तुम्ही अर्थ आणि इतकं विदारक कसं लिहू शकता हो, मला नवल वाटतं. असं हे अतिशय अर्थपूर्ण, अंगावर काटा आणणारं आणि स्त्री अन्यायाची परिसीमा जी झालेली आहे वेश्याव्यवसायाची त्यातील व्यथावेदनेला आणि स्त्रीच्या आर्ततेला वाचा फोडणारी कविता आहे. ती आता आपण पाहूयात. मूळ कविता आणि तिचा अनुवाद. औरत ने जन्म दिया मर्दों को, मर्दों ने उसे बाजार दिया. औरत ने जन्म दिया मर्दों को, मर्दों ने उसे बाजार दिया. जब जी चाहा मसला कुसला, जब जी चाहा मचला कुसला, जब जी चाहा धुतकार दिया. औरत ने जन्म दिया मर्दों को, मर्दों ने उसे बाजार दिया. जब जी चाहा मसला कुसला, मसला कुचला, जब जी चाहा धुतकार दिया. स्त्रीनं पुरुषाला जन्म दिला, पुरुषानं तिला बाजार दिला. स्त्रीनं पुरुषाला जन्म दिला, पुरुषानं तिला बाजार दिला. जेव्हा वाटलं तिला कुस्करलं तोडवलं, जेव्हा वाटलं तिला कुस्करलं तोडवलं, जेव्हा वाटलं तिचा धिक्कार केला, जेव्हा वाटलं तिचा धक्कार केला. औरत ने जन्म दिया मर्दों को, मर्दों ने उसे बाजार दिया. पुढे साहिर म्हणतो ह्या कवितेमध्ये गाण्यामध्ये, तुलती है कहीं दिनारों में, तुलती है कहीं दिनारों में, बिकती है कहीं बाजारों में, बिकती है कहीं बाजारों में. नंगी नचवाई जाती है, नंगी नचवाई जाती है, अयाशों के दरबारों में, अयाशों के दरबारों में. ये वो बेइज्जत चीज है, ये वो बेइज्जत चीज है जो बढ़ जाती है इज्जतदारों में, जो बढ़ जाती है इज्जतदारों में. औरत ने जन्म दिया मर्दों को, मर्दों ने उसे बाजार दिया. कुठे रुपयामध्ये ती तोलली जाते, कुठे रुपयामध्ये ती तोलली जाते, कुठे बाजारात विकली जाते, कुठे बाजारात विकली जाते. लंपटांच्या दरबारात कुठे विवस्त्र करून नाचवली जाते, लंपटाच्या दरबारात कुठे विवस्त्र करून नाचवली जाते. ही अब्रू नसणारी वस्तू आहे, ही अब्रू नसणारी वस्तू आहे जी इज्जतदारामध्ये वाटली जाते, जी इज्जतदारामध्ये वाटली जाते. स्त्रीनं पुरुषाला जन्म दिला, पुरुषानं तिला बाजार दिला, पुरुषानं तिला बाजार दिला. पुढलं चरण. मर्दों के लिए हर जुल्म रवा, मर्दों के लिए हर जुल्म जवा, औरत के लिए रोना भी खता, औरत के लिए रोना भी खता. मर्दों के लिए हर ऐश का हक, मर्दों के लिए हर ऐश का हक, औरत के लिए जीना भी सजा, औरत के लिए जीना भी सजा. मर्दों के लिए हर जुल्म रवा, औरत के लिए रोना भी खता, मर्दों के लिए हर ऐश का हक, औरत के लिए जीना भी सजा. मर्दों के लिए लाखों सेजे, मर्दों के लिए लाखों सेजे, औरत के लिए बस एक चिता, औरत के लिए बस एक चिता. औरत ने जन्म दिया मर्दों को, मर्दों ने उसे बाजार दिया, मर्दों ने उसे बाजार दिया. पुरुषासाठी प्रत्येक छळ उचित, पुरुषासाठी स्त्रीचा होणारा प्रत्येक छळ उचित असं सायर म्हणतो. पुरुषासाठी प्रत्येक छळ उचित, स्त्रीसाठी रडणं पण अपराध, स्त्रीसाठी रडणं पण अपराध. पुरुषाला प्रत्येक शौक करण्याचा हक्क, पुरुषाला प्रत्येक शौक करण्याचा हक्क, स्त्रीसाठी जगणं पण गुन्हा, स्त्रीसाठी जगणं पण गुन्हा. पुरुषांसाठी लाखो शय्या, पुरुषांसाठी लाखो शय्या, स्त्रीसाठी फक्त चिता, स्त्रीसाठी फक्त चिता. स्त्रीने पुरुषाला जन्म दिला, पुरुषानं तिला बाजार दिला. औरत ने जन्म दिया मर्दों को, मर्दों ने उसे बाजार दिया. जिन सीनों में उसको दूध दिया, जिन सीनों ने उसको दूध दिया, उन सीनों का व्यापार किया. जिन सीनों ने उसको दूध दिया,
उन सीनों का व्यापार किया, जिस कोख में उसका जिस्म ढला, जिस कोख में उसका जिस्म ढला, उस कोख का कारोबार किया, उस कोख का कारोबार किया। जिस तन से उगे कोम्पल बनकर, जिस तन से उठे कोम्पल बनकर, उस तन को जलीलो ख्वार किया, उस तन को जलीलो ख्वार किया। औरत ने जन्म दिया मर्दों को, मर्दों ने उसे बाजार दिया। ज्या छातीनं त्याला दूध पाजलं, ज्या छातीनं त्याला दूध पाजलं, त्या छातीचा व्यापार केला, त्या उदरात त्याचा देह वाढला, ज्या उदरात त्याचा देह वाढला, त्या उदराचा व्यवसाय केला, त्या उदराचा व्यवसाय केला. ज्या देहातून त्याचा अंकुर उगवला, त्या देहाचा अपमान केला, त्याचा अपमान केला. स्त्रीनं पुरुषाला जन्म दिला, पुरुषानं तिला बाजार दिला. स्त्रीनं पुरुषाला जन्म दिला, पुरुषानं तिला बाजार दिला. औरत ने जन्म दिया मर्दों को, मर्दों ने उसे बाजार दिया. पुढे साहिर म्हणतो, अत्यंत विदारकपणे आणि वेचक शब्दामध्ये, संसार की हर बेशर्मी, संसार की हर बेशर्मी गुर्बत की गोद में पलती है. संसार की हर एक बेशर्मी गुर्बत की गोद में पलती है. चकलों से ही, चकलों ही में आकर, चकलों ही में आकर रुकती है. फाकों से जो राह निकलती है, फाकों से जो राह निकलती है. संसार की हर एक बेशर्मी गुर्बत की गोद में पलती है. चकलों ही में आकर रुकती है. फाकों से जो राह निकलती है, फाकों से जो राह निकलती है. मर्दों को हवस है जो, मर्दों को हवस है जो अक्सर औरत के पाप में ढलती है. मर्दों को हवस है जो अक्सर औरत के पाप में ढलती है. औरत ने जन्म दिया मर्दों को, मर्दों ने उसे बाजार दिया, मर्दों ने उसे बाजार दिया. जगाची प्रत्येक अनैतिकता, जगाची प्रत्येक अनैतिकता गरिबीच्या कुशीत वाढत असते, गरिबीच्या कुशीत वाढत असते. उपाशीपोटी जो मार्ग सापडतो, उपाशीपोटी जो मार्ग सापडतो, तो वेश्यावस्थेत येऊन थांबत असतो, तो वेश्यावस्थेत येऊन थांबत असतो. पुरुषाची वासना आहे जी स्त्रीच्या पापात सहभागी असते, पुरुषाची वासना आहे जी स्त्रीच्या पापात सहभागी असते. स्त्रीनं पुरुषाला जन्म दिला, पुरुषानं तिला बाजार दिला. औरत ने जन्म दिया मर्दों को, मर्दों ने उसे बाजार दिया. शेवटचा कडवं आणि अत्यंत कडक शब्दात, आणि ह्यापेक्षा स्त्रीचं विवशता आणि पुरुषाचा अन्याय अधिक प्रभावीपणे व्यक्त होणार नाही. एवढं हे प्रभावी आणि अजरामर झालेलं उर्दू साहित्यातलं कडवं आहे. औरत संसार की किस्मत है, औरत संसार की कीमत है, औरत संसार की किस्मत है. फिर भी तकदीर की हेटी है, फिर भी तकदीर की हेटी है. अवतार पैगंबर जनती है, अवतार पैगंबर पैगंबर धर्म संस्थापक या अर्थानं. अवतार पैगंबर जनती है, फिर भी शैतान की बेटी है, फिर भी शैतान की बेटी है. ये वो बदकिस्मत माँ है, हे आवळे लक्ष द्या जरा. ये वो बदकिस्मत माँ है जो बेटों की सेज पे लेटी है. ये वो बदकिस्मत माँ है जो बेटों की सेज पे लेटी है. औरत ने जन्म दिया मर्दों को, मर्दों ने उसे बाजार दिया, मर्दों ने उसे बाजार दिया. जब जी चाहा मचला कुचला, जब जी चाहा मसला कुसला, जब जी चाहा धुतकार दिया. औरत ने जन्म दिया मर्दों को, मर्दों ने उसे बाजार दिया. मित्रहो, ही कविता वाचताना आणि आपल्याला कथन करताना देखील अंगावर काटे येत होते आणि मन उद्वेगानं भरून आलं होतं. खरोखरच जगामध्ये जेव्हापासून कुटुंब व्यवस्था आहे, समाज व्यवस्था आहे, तेव्हापासून स्त्रीच्या नशिबी, काही दुर्दैवीच्या नशिबी हा वेश्या व्यवसाय करणं आलेला आहे. नवे पुरुषाच्या वासनेनच
आणि त्यांच्या आयाशीनच वेश्यावर्ग निर्माण केला आहे. मग त्यासाठी अनेक फंडे स्वीकारले गेले आणि मग स्त्रियांना फूस लावणं, पळवून आणणं, त्यांच्या बलात्कार करणं, खोटं लग्न करून त्यांना वेश्याव्यवसायात आणून सोडणं, अशा अनेक मार्गानं वेश्या व्यवसाय किंवा वेश्याघर हे जगभर प्रचलित आहे. आज स्त्री सुशिक्षित झालेली, शिकलेली आहे, परंतु आजचा जमाना हा मार्केट इकॉनॉमीचा किंवा बाजारू अर्थशास्त्राचा आहे. इथं माणसाचं मूल्य कमी असतं, पैशाचं मूल्य अधिक असतं, हे आपल्याला माहित आहेच आहे. तर अशा वेळी स्त्री एक शोपीस झालेली आहे. ती पुन्हा एकदा सेक्स ऑब्जेक्ट म्हणून पेश केली जाते. फॅशन स्पर्धा घ्या किंवा कुठल्याही जाहिरातीमध्ये अर्धनग्न स्त्रीचा वापर घ्या, फॅशनच्या नावाखाली, मॉडर्निटीच्या नावाखाली घ्या, त्यातून त्यांना वस्तूची विक्री करायची असते आणि पुरुषाच्या नजरेला काही ते सुखावं द्यायचं असतं. परंतु हे सुखावं काय असतं, तर स्त्रीची डिग्निटी नसते, स्त्रीचा आत्मसन्मान नसतो, तर स्त्रीचा सुंदर आणि सेक्स अपील असे देह असतो. त्यातून पुन्हा एकदा शुभ वर्गामध्ये कधी आपखुशीनं, कधी मजबुरीनं, कधी एक शिडी म्हणून वापर करणं आणि वर जाण्यासाठी कॉम्प्रोमाइज करणं झालं. ह्यातूनही छुपा वेश्या व्यवसाय हा चालूच आहे. आणि ज्या गरीब स्त्रिया आहेत, अशिक्षित आहेत, पोटाची भूक भागत नाही, घरात अनेक माणसं आहेत आणि जगभर असे दलाल आहेत, रॅकेट्स आहेत, जे स्त्रियांचे तस्करी करतात, पळवून आणतात, वेश्याघरात पाठवत असतात. अशा सर्व गोष्टीमुळे हा व्यवसाय वाढत चाललेला आहे आणि आजही तो कायम आहे. साहिरला ह्याची खंत होती की स्त्री ही आपली आई आहे, आपली पत्नी आहे, आपल्या संसाराची ती एक नशीब आहे. स्त्री असणं म्हणजे स्वर्ग असणं समाजामध्ये, घरामध्ये, असं तो मानणारा होता. आणि अशा स्त्रीला, जिला आपण उच्च पदस्थ केले, देवी मानलेलं आहे, तिला आपण दासीपेक्षा बदतर जीवन वेश्याव्यवसायात ढकलून केलेलं आहे. तिची खंत होती. आणि ह्याची परिसीमा काय, तिची एकच ओळ, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जी वाचताना मला क्षणभर राहवलं नाही, ती ओळ आणि ते चरण पुन्हा एकदा आपल्या पुढे म्हणतो. आणि त्यापेक्षा जास्त काही या कवितेवर भाष्य करावं असं नाही, कारण ती कविता इतकी हार्ड हिटिंग आहे की तुमच्या हृदयात थेट जाऊन भिडणारी आहे. आणि मला खात्री आहे की ही कविता किंवा हे गाणं ऐकल्यानंतर कुठलाही सरहदी पुरुष आणि ज्याला थोडस स्त्रीबद्दल आस्था आहे, प्रेम आहे, आदर आहे, तो ह्या गोष्टीकडे धिक्कारच करेल आणि आपल्या परीनं स्त्री मजबुरी जाणार नाही याची नक्कीच काळजी घेईल असं मला वाटतं. औरत संसार की किस्मत है, हे आपण मानतो, देवी मानतो, किस्मत मानतो. औरत संसार की किस्मत है, फिर भी तकदीर की हेटी है, तरी ती नशिबानं अपमानित झालेली आहे. अवतार प्रेम जनती है, म्हणजे हे मुस्लिम प्रतिमा तिने वापरलेली आहे की पैगंबर जन्मले, ज्यांनी इस्लाम धर्म प्रसारित केला जगामध्ये, तो एका आईच्या पोटी जन्मलेला माणूस होता. म्हणजे एका आईनं एका अवतारी पुरुषाला, एका धर्मसंस्थापकाला, एका पैगंबर जन्म दिला होता. तरीही फिर भी वो शैतान की बेटी आहे, तरी तिला शैतानाची बेटी मानलं जातं. आणि सगळ्यात दुर्दैवाची परिसीमा, जे आपले नातेसंबंध कोमल, आई मुलाचं नातं किती कोमल, किती पवित्र, किती मनमंगल असतं, ज्याच्यावर साने गुरुजींनी श्यामची सारखं एक महाकाव्य लिहिले, आईचं मनमंगल स्तोत्र लिहिलेलं आहे. त्या स्त्रीच्या नशिबी काय येतं, ये वो बदकिस्मत माँ है, ये वो बदकिस्मत माँ है जो बेटों की सेज पे लेटी है. किती दुर्दैव. ये वो बदकिस्मत माँ है जो बेटों की सेज पे लेटी है, औरत ने जन्म दिया मर्दों को, मर्दों ने उसे बाजार दिया. मित्रहो, यापेक्षा या कवितेवर अधिक भाष्य करणं मला शक्य नाही, कारण माझंच मन सांगताना बोलताना भरून आलेलं आहे. परंतु मला खात्री आहे की आपण भारतीय माणसं मातृपूजक आहोत. आपण स्त्रीला देवी मानत असतो, तर तिला देवी माना किंवा मानू नका, पण तिला माणूस माना
आणि तिचं शोषण करू नका, तिचं मानसिक दैहिक शोषण करू नका. आणि दैहिक शोषणाचे सर्वात परिसीमा वेश्याघराचे व्यवसायात होते. त्यामुळे तो व्यवसाय बंद होईल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि एक दिवस जसं कविता सावेर म्हणल्याप्रमाणे वो शुभ कपितो आएगी, अशी एक शुभ आली पाहिजे ज्या दिवशी या जगातून, या भारतातून वेश्या व्यवसाय हद्दपार झाला असेल आणि दैहिक शोषण होणार नाही. यासाठी आपण सर्वांनी स्त्रीला एक ऑब्जेक्ट न मानता, सेक ऑब्जेक्ट न मानता, एक वस्तू न मानता, ती हाडामाणाची माणूस आहे, ती आपली साथीदार आहे, ती आपल्या बरोबरीची आहे. तिला तसा आपण दर्जा द्यायचा, वागवायचा प्रयत्न केला तर निश्चित होऊ शकेल. म्हणून आजच्या या दिवशी स्त्रीच्या शोषणाकडे या कवितेद्वारे मी आपलं लक्ष वेधायचा प्रयत्न केलेला आहे. कारण साहिर हा खऱ्या अर्थानं स्त्री जातीचा मसीह होता, स्त्रीवादी होता, स्त्री विचारसरणीचा होता. ती विचारसरणी यातून आलेली आहे. आणि मला खात्री आहे की आपल्याला आजच्या या दिवशी, आंतरराष्ट्रीय महिला दिवशी, ही कविता ऐकताना आणि त्यानंतर विचार करताना निश्चितपणे आपल्याला काही भान येईल आणि आपण आपल्या परीनं आपल्या समाजामध्ये ही जी गंदगी फैलेली आहे ती कमी करण्यासाठी आपण प्रयत्न करू लागाल. पुन्हा एकदा मी आपण सांगतो, ही कविता, ह्या कवितेचं सामर्थ्य गाण्यामध्ये आहे. लताबाईंनी हे गाणं इतकं चांगलं म्हणलेलं आहे, इतकं अर्थपणे म्हणलेलं आहे. तर मग आपल्या विनंती करणार की आपण हा कार्यक्रम पाहणं झाल्यानंतर आपण युट्यूबवर जाऊन ते गाणं लावावं आणि मग तुम्हाला ते गाणं ऐकताना मी जे जे बोललो आहे ते किती कमी बोललेलो आहे लक्षात येईल. त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला समजत जाईल, जाणवत जाईल आणि आपलं मनही कळवून उठेल. आणि स्त्रीला असा बाजार कुणी देणार नाही आणि तिच्या नशिबी तिच्या मुलाच्या शेर लेटायचा प्रसंग येणार नाही, ह्याची बद्दल एक मनामध्ये एक चिटकार उत्पन्न झाला. तर या कवितेचं ते यश म्हणलं पाहिजे. ही कविता केव्हा तरी नष्ट व्हावी किंवा तिची उपयुक्तता संपवावी, म्हणजेच जगातून वेश्याव्यवसाय हद्दपार व्हावा, तेव्हा साहिरच्या आत्म्याला नक्की आनंद वाटेल. तोवर आपण या कवितेच्या द्वारे एक स्त्रीबद्दल सहानुभूती व्यक्त करूया आणि आपल्या घरच्या सर्व स्त्रियांना आणि आपल्या नातेसंबंधातील, परिवारातील, समाजातील सर्व स्त्रियांमध्ये आदर बाळगूया आणि त्या सर्व स्त्रियांना आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या शुभेच्छा देऊया. धन्यवाद.